ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17, श्लोक क्रमांक 16 आणि ओवी क्रमांक 239ला थांबलेलो होतो. श्लोक क्रमांक 16 सांगत होता मानसिक तप सांगत होते, मनाची अत्यंत शांती प्रसन्नता. बघा, मनाची अत्यंत शांती प्रसन्नता. शांती जेव्हा मनाला भेटणार तेव्हा प्रसन्नता राहणार. पूर्णपणे मनाची सगळी धाव थांबली गेली. प्रसन्नता, सौम्यता, उग्रपणा नाही, नॉर्मल राहणार. न बोलण्याविषयी मनाचा संयम, शक्यतो बोलायचंच नाही. बोलला तरी हरी बोला, हरी बोला, नाही तरी आणि हरी 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 जरी दिवसभर बोलत बसला तर मग तो बोलला का? नाही बोलला, ते मौन आहे. देवाविषयी जे बोललं जातं ते मौन आहे. मग ते बोलून सुद्धा न बोलण्यासारखं आहे. न बोलण्याविषयी मनाचा संयम, सामान्यतः सर्व बाजूनी मनाचा निरोध करणे, मनाचा निष्कपटपणा, हे अशा प्रकारचे तप मानसतप म्हटले आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं जाता जाता बघा 31 पासून पुढे पाहिलं होतं आपण. म्हणून बघा, वैराग्याची इच्छा नाहीशी झाली आहे आणि मनाचे चांचल्य व धडपडणे जे ते पूर्ण कमी झाले आहे. का मनाचं धावणं कमी झालेलं आहे? चंचलपणा का थांबलेला आहे? कारण मन आता मन म्हणून शिल्लक राहिलं नाही. त्यांनी मिठाचा दृष्टांत दिला होता. मीठ समुद्रात पडलं, त्याच्यानंतर मिठाचं मन, बुद्धी, अंतःकरण, इंद्रिय काही शिल्लक नाही राहिलं. याच्यातला एकही माणूस, एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. म्हणून वैराग्याची इच्छा नाहीशी झाली आहे. कधी वैराग्याची इच्छा नाहीशी होईल? वैराग्य कुठपर्यंत टिकून राहील? जोपर्यंत जगत प्रपंच सत्य आहे असं वाटतं आणि ते नंतर त्याच्याविषयी मिथ्याभाव निर्माण झाला आहे आणि मग मला ते ड्रॉप करायचे. पण आता असं झालं, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा. मग आता तिथं कशाला कशाची भीती राहिली? आता त्याला संसाराची भीती आहे का? उलट संसारामुळेच त्याला तो देव कळाला. म्हणून वैराग्याची धडपड नाहीशी झाली. मनाचे चांचल्य व धडधडणे जे ते पूर्ण कमी झाले. मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही. अशा शुद्ध मनातच निजबोध उत्पन्न होण्याची भूमिका, शुद्ध भूमिका, योग्यता म्हणजे वापसा तयार होतो. बघा, अशा शुद्ध मनात कसं झाले? मन शांत झालेले, वैराग्याची धाव संपलेली, मनाचं चांचल्य धडधडणं थांबलं आणि असं शुद्ध मन होतं. त्यावेळेला तिथे सगळी ती भूमिका. म्हणून शास्त्राचा विचार करण्यासाठी ज्या मुखाचा उपयोग करायचा, ज्या मुखाने शास्त्राध्ययन करायचे, ते मुख वाचेचे सूत्र हाती धरीत नाही. म्हणजे भाषणाविरहित मौन संपन्न असेच असते. त्यावेळेला ते शांत असतं. कसं शांत होतं ते? ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी, त्याचा स्पर्श झाला असता. एखादा आत्मशब्द बघा, ज्यावेळेला आपल्याला नामस्मरण करताना कधी कधी आपली वृत्ती एकदम तदाकार होते, त्यावेळेला बोलणं सगळं संपलं जातं आणि आपण पूर्णपणे त्या स्वरूपाशी एकरूप होतो. उदाहरण अजून सांगायचं, जोपर्यंत बुडाला नाही तोपर्यंत तो जरी म्हणत असला बुडाला, तरी तो बुडाला आहे का? मग बुडणं कधी आहे? त्याचं स्टॉप, त्याचं कोणताही पण मागमूळ शिल्लक राहिला नाही तेव्हा तो बुडाला. तसं शास्त्र अध्ययन करता करता मौन होतं. कधी मौन होतं? ज्यावेळेला एखादी गोष्ट त्याच्या मनाला रुचली जाते. बघा, आपण पण वाचताना कधी कधी एखाद्या गोष्टीशी समरस होतो, त्यावेळेला पूर्णपणे आपण थांबलो, थबकलं जातो पार, बापरे, अशा प्रकारचं. आणि ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी, त्याचा स्पर्श झाला असता, मिठाचा हे दृष्टांत दिला, मिठाचा मूळ स्वरूप पाणी, त्याला स्पर्श झाला असता का ते मीठपणाला बाद व्हायला सुरुवात होतो. पण लगेच होतं का? काही शेष हळूहळू तसं इकडे त्याचा तो दिसला तसा, तरी पण तो हळूहळू त्या विषयाशी समरस होऊन जातो. मीठ आपले मूळ स्वरूप, त्याचं पाणी, त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते. त्याप्रमाणे आता मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे मनपणासही धरू जाणत नाही. आता मन राहिलं का शिल्लक? मग आपल्याला मन आहे का? पूर्वीच्या आवडीनिवडी राहिल्यात का आपल्या? आता नाही राहिल्या. मनाचं मनपणा संपून जातं. म्हणजे संकल्प विकल्प सोडून देऊन परमात्मरूप झालेले असते. मन काय होतं? संकल्प, मला असं करायचंय, मला पूर्वी जसं आपल्या डोक्यात होते, आपल्याला असं करायचंय, आपल्याला तसं करायचंय, ते आपलं संकल्प संपले. आणि असं नाही केलं तर असं होईल, हा विकल्पही संपला. संकल्प विकल्प संपले आणि परमात्मस्वरूप झाले. ते येऊन परमात्मस्वरूप झाले. मनाचा संकल्प विकल्प हा काय होता? त्याचा स्वभाव होता. पण आता तो ते स्वभाव विसरला. कारण का विसरला तो स्वभाव?
मनाचा स्वभाव संकल्प विकल्प होतं, पण तो विसरला. का विसरला? तो जीवदशेवर राहिला नाही, तो परमात्मा स्वरूप झाला. अशा वेळेस त्या मनात इच्छा कुठून उत्पन्न होणार? इच्छा नाही उत्पन्न होणार. किंवा ज्याच्या योगाने इंद्रिय मार्गाने धाव घेऊन, इंद्रिय योगाने इंद्रिय मार्गांनी धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्रवेश प्राप्त होईल असं नाही होणार. कारण तो आता ते मीठ जेव्हा समुद्राशी एक रूप झालं, ते समुद्र रूप झालं. आता समुद्राशी कोणत्याशी तो इंद्रियांनी शिल्लक राहिलेलं आहे, मीठपणाच त्याचा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे तो कुठून इच्छा कुठून निर्माण होणार? इच्छा कुठपर्यंत निर्माण होते? संकुचित भाव आहे तोपर्यंत, जीवदशा आहे तोपर्यंत. परमात्म्याला इच्छा नाही. ज्यावेळेस त्या मनात इच्छा कुठून उत्पन्न होणार? त्या अशा वेळी की ज्याच्या योगाने इंद्रिय मार्गांनी धाव घेऊन विषयरूपी गावात येऊन प्रवेश प्राप्त होईल. म्हणून ज्याप्रमाणे तळहाताला केस विरहितपणा ही निर्मलता स्वभावताच आहे, त्याप्रमाणे उपयुक्त प्रकारे वरच्या प्रमाणे तयार झालेल्या मनाच्या ठिकाणी सहज भाव शुद्ध असते. तो भाव शुद्धीवर आहे त्यावेळेला त्याच्या मनात येणार नाही. अशी स्थिती आपल्याला बाबांनी प्राप्त पण करून दिलेली आहे. आपण त्या स्थितीवर आरूढ राहिलं पाहिजे, कारण ती जर सोडवती म्हणून आपण मग मागे पुढे हेलकावे घेतो. अर्जुना फार काय सांगावे, तेव्हा मनास ही उपयुक्त योग्यता प्राप्त होते, तेव्हा त्याची स्थिती मानस्तप अशा नावास प्राप्त होते. देव म्हणतात, परंतु हे असो, मानस्तपाची ही लक्षणे आहेत ती मी तुला सर्व सांगितली, 36पर्यंत घेतली बरोबर. याप्रमाणे देह वाचा चित्त यांच्या योगाने जे त्रिविधवत्वास पावले आहे ते सामान्य तप तुला ऐकवले. आता 3 गुणांच्या संघाने हे सामान्य तप विशेष करून 3 प्रकारचे कसे होते तेही बुद्धीच्या स्थैर्यात्मक बळाने चांगले ऐक. आता हे 3 प्रकारचे होणार तप. मानसबुद्धी होणार, शारीरिक तप आहे, देहाचं आहे, वाचेचं आहे, चित्ताचं आहे, हे 3 गुणाचं होणार. मग कधी सत्वगुणाचं असेल ते असं असणार, रजोगुणाचं असेल थोडं विलासी, आणि तमोगुणाचं आळस आणि प्रमाद याच्यामध्ये मोडलं जाईल. पाहू, आपण काल इथपर्यंत आलेलो होतो. आता पुढे पाहतोय ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्लोक क्रमांक आता 17 वाचतोय. त्याच्या पुढच्या अर्ध श्लोक वाचून अर्थ वाचूया. पाहू. फलाची आकांक्षा न करणाऱ्या समाहित चित्त पुरुषाकडून अतिशय श्रद्धेने केलेले जे 3 प्रकारचे तप त्याला सात्विक तप म्हणतात. बघा, फलाची आकांक्षा न करणाऱ्या, आपण कोणत्याही कार्यक्रमाला गेलो, कोणतेही कर्म करत असताना ते पण अपेक्षा नाही करायचं. अर्जुना लढाई कर पण निरपेक्ष भावनेने कर, मग त्याला फळ मिळणार नाही का? ते कर्म धरणं धरून बसतं. तुम्ही चांगलं काम केलं ना, ते धरणं धरून बसतं आणि मी तुम्हाला ते देणारच. आणि त्याचं ते कालल्लाटी लिहिले, काळे गोरे पण धुतले न जाय, ती ओळ जी आहे ना ती त्याच्यासाठी. कशासाठी? की अजून एक त्याच्यापुढे मृत्यूची जे गोळ आहे बघा बरं. शरीरा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचा सोळा ना म्हणो धनंजया जिया परी, त्याप्रमाणे कालल्लाटी लिहिले. तुम्ही जे कर्म केलेले ते तुम्ही नको म्हटले तरी त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही मात्र अपेक्षा काय करायची? काय त्याच्यापासून एवढं आडले? फलाची आकांक्षा न करणाऱ्या समाहित चित्त पुरुषाकडून अतिशय श्रद्धेने नाही, अतिशय श्रद्धेने केलेले जे 3 प्रकारचे तप त्याला सात्विक तप म्हणतात. तर हे प्रबुद्धा हेच तप जे आम्ही तुला 3 प्रकाराचे सांगितले त्याचे पूर्ण श्रद्धापूर्वक आचरण कर, पण ते त्याच्या फलाची आशा सोडून कर. सगळी कर्म करायची पण अपेक्षा नाही करे. अरे, ज्यावेळी पूर्ण अंतकरण शुद्धीने आणि श्रद्धारूप अस्तिक्य बुद्धीने या तपाचे आचरण केले जाते त्यावेळी त्याच तपाला ज्ञातेजन सात्विक तप असे म्हणतात. जै पुरतिया सत्वशुद्धी आचरीजे अस्तिक्य बुद्धी तै तयाची एका प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. बघा, जर तुम्हाला हे करायचंय पण ते म्हणतात जै पुरतिया सत्वशुद्धी. पुरतिया पूर्णपणे अनन्य भावाने जेव्हा करणार सत्वशुद्धी होते. त्यावेळेला पूर्ण अनन्य होऊ ना, त्यावेळेला आपण सत्वशुद्धीमध्ये जाऊ, सत्वामध्ये जाऊ, पण सत्वामध्ये सुद्धा शुद्धीमध्ये जाऊ, म्हणजे त्याच्याकडे त्याचा कर्तेपणा येणार नाही. आचरीचे अस्तिक्य बुद्धी आत्मीयतेने करायचं, ते याच्यातून काय फायदा नाही, मग आपलं करायचं म्हणून करायचंय असं नाही. आस्तिक्य बुद्धी तै तयाचे का प्रबुद्धी सात्विक म्हणिपे, त्याला सात्विक तप म्हणतात. श्लोक क्रमांक 18 वाचतोय. जे तप, आता बघा राजस तप सांगणार. जे तप सत्कार मान
जे तप सत्कार मान व पूजा यासाठी आणि दंभानेच केले जाते ते येथे राजस चंचल व अनित्य म्हटले जाते. बघा जगात या गोष्टी जास्त आहेत. आपण आपल्या पहा ना समाजामध्ये मुंबई असू द्या गाव असू द्या सगळी लोकांची पळापळी कशासाठी? नावारूपासाठीच आहेत ना. जे बी कामं करणार आहे ती कामं केल्यानंतर त्यांचे बॅनर लागले पाहिजे. त्यांचं नाम नाही घेतलं का त्यांना राग येणार. पण सात्विक माणसाने काम केलं आणि त्याचं नाव घेतलं नाही तर त्याला राग नाही येत, उलट त्याला समाधान वाटतं. बरं झालं आपलं नाव पिक्चरमध्ये आलं नाही. आणि हे गधडे यांचं नाव नाही घेतलं त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. कारण यांची करणी कशासाठी? सगळी नावारूपासाठी हापापलेली माणसं. त्यांना तर आयुष्यात ईश्वर रजोगुणी माणसाला लवकर नाही देव भेटायचे. एक वेळेला तमोगुणी माणसाला भेटेल, वाल्या कुळ्याला भेटेल, कारण त्याला त्याची जाणीव होती एखाद्या दारुड्याला भेटेल वाटतं तर. पण जो दांभिकपणाने परमार्थ करतो फक्त लोकांना दाखवण्यासाठी त्याला ते नाही भेटणार. सत्वगुणातला माणूस एखाद्याला उद्धरून जाईल, त्याच्यापेक्षा स्पीडनी तमोगुणी जाईल. पण रजोगुण्याचं काही खरं नाही. त्याचं विलासी जीवन बस त्याला देखाव्यासाठी करायचं, बाकी काहीच नाही करायचं त्याला. जे तप सत्कार मान व पूजा यासाठी आणि दंभानेच केले जाते ते येथे राजस चंचल व अनित्य म्हटले जाते. आता अगोदर राजस तपाचे लक्षण सांगतो. अथवा तपाची स्थापना करण्याच्या मिशाने जगात द्वैत भाव निर्माण करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जे इच्छा करतात. तप कशासाठी करायचे? लोकांनी आपली वाहवा करावी, बस त्याच्यासाठी द्वैत निर्माण करणार. तपाची स्थापना करण्याच्या मिशाने निमित्ताने तप करणं निमित्त नाही, त्याचं उद्दिष्ट काय? द्वैत भाव निर्माण करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जे इच्छा करतात. आता तुम्ही म्हणाला परमार्थामध्ये अशी लोक आहेत का? आहेत. मग ते सत्वगुणातले आहेत का? नाहीत. ते कोणत्या गुणातले आहेत? रजगुणातले ती लोक आहेत. दिसतात सत्वगुणी पण आहेत, त्याला दंभ म्हणतात संत. शिखरावर बसण्यासाठी मोठेपणाच्या शिखरावर बसण्यासाठी जे इच्छा. आणि आपण जे काल परवाचं मॅटर पाहिलेलं आहे त्यांना मोठेपणा नको आहे, पण काम पुढं चालू राहिलं पाहिजे. बाबांचं एक वाक्य काय, मोठ्या माणसांची काय वाक्य आहेत? मला विसरा पण नामाला विसरू नका. असं आहे ही मोठ्या माणसाची उद्गारवाच्य. आणि एखादा जर मोठा झालेला आहे तो म्हणाल बघा बरं आपलं नाव जरी सांगतोय का, आपल्या मालिकेत आत्ता ह्या कंडिशनला सुद्धा जेवढे नावारूपाला मोठे महात्मे आहेत त्यांना सगळ्यांना श्रीपाद बाबांनी नाही अनुग्रह दिलेला. मोठ्या पदावर आहेत, ज्यांचे लाखोनी शिष्य आहेत, परंतु त्यांना बाबांनी नाही दिलेला आहे, तिसऱ्याने दिलेला आहे. पण तो तिसरा आहे ना, मी म्हणाल यांच्यापेक्षा ग्रेड आहे. तो म्हणतच नाही मी यांना हे केलं म्हणून. अशा निस्पृह भावनेने केलं जातं ना, त्यावेळेला ते लाख शिष्य तयार होऊ शकतात. ज्यानं देणाराच जेव्हा निस्पृहता असेल तेव्हा. त्रिभुवनातील सर्व सन्मानाने आपल्या विना दुसऱ्या कोणाकडेही जाऊ नये आणि सभेत व भोजनाच्या समयी पंक्तीस आपल्यास अग्रभागी बसण्याचा मान मिळावा म्हणून. जी माणसं चांगल्या कार्यातून रुसून जातात ना, त्या माणसाने स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचं, आपलं आत्मपरीक्षण. माझ्यामध्ये रजोगुण तर नाही उफाळून आला म्हणून मी ही सभा टाकून चाललेलो आहे. आम्हाला तर विचारतच नाही तुम्ही कोण, तुम्ही कोण, तुमच्या गुरूंनी तुम्हाला काय सांगितलेले, तुम्ही कोण आहे? तत्वता वासुदेव आहे तुम्ही. तुम्हाला मानापानाचं घेणं नाही, निंदा अथवा वंदा ह्या गोष्टी का विसरला जातो माणूस? जेव्हा सत्वगुण विकसित हो, रजोगुण विकसित होतो त्यावेळेला तो सत्वाला हकलून देतो. पाहते म्हणतात त्रिभुवनातील सर्व सन्मानाने आपल्या विना दुसऱ्या कोणाकडे जाऊन. ही मती नाही. आपल्या मालिकेत आजही असे महात्मे आहेत, कीर्तन त्यांचे, हँडवेल डिक्लेअर त्यांचे, आणि ते आजारी नसले तरी ते म्हणतील आज माझी प्रकृती ठीक नाही, आज काय करतील? विनायक महाराज करतील. ही सत्वगुणाची लक्षण आहेत. ते धावपळ नाही करणार. ते बाबांनी असं केलेले, साधू संतांनी असं केलेले. दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये आणि सभेत भोजनाच्या समयी पंक्तीस आपल्यास अग्रभागी बसण्याचा मान मिळावा. बस म्हणजे जंटलमेन मध्ये. हो या ना बाबा, या ना, तुमची जागा ठेवलेली, या. सर्व जगातील लोकांच्या स्तुती पात्रतेस पात्र व्हावे, स्तुती स्तोत्रास पात्र व्हावे आणि यच्च यावत लोकांनी आपलेच दर्शनास वा यात्रेस यावे म्हणून. तसेच लोकांच्या नाना प्रकारच्या पूजांनी आपल्या विना दुसरा कोणाचाच आश्रय न धरावा व महत्वाचे पांघरुणाखाली सर्व भोग आपल्यासच उपभोगास मिळावे अशी ज्याची इच्छा असते
अरे जशी एखादी वृद्ध वेश्या आपले शरीर विकण्याकरता वय झाकून वर कांती शृंगार करून थाटामाटाने बसते, जो आपल्या स्वतःस विकण्याकरता नावलौकिक वाढवण्यासाठी आपले शरीर व बोलणे तपाने जणू मागतो. बाह्यता शारीरिक क्रियेने, वेषांतराने आणि बोलण्याने आपण मोठे तपस्वी असल्याचा आव आणतो. हे असो, परंतु द्रव्य व मान याच्या प्राप्तीची आशा धरून वाढवून या सायासाने भरलेले तप करणे यालाच राजस्तप म्हटले जाते. पहा, हे लक्षात नाही येण्यासारखं लोकांना. ओळबाबडं काय म्हणणार, काय नाही. बघा, यांनी सांगितलं बरं महत्वाच्या पांघरुणाखाली मी मोठा आहे माणूस आणि त्या महत्वाच्या पांघरुणाखाली सगळे भोग भोगायला भेटावेत, ठीक आहे नाही. आणि किती टाकून उपमा दिलेली, उपमा किती वेशेची दिली ती, जसे आपले शरीर दाखवून ठेवते आणि मी तरुण आहे असं वयोवृद्ध झाकवून ठेवते, तसं यांची वास्तविक स्वरूप झाकून ठेवून वर फक्त सोंग करून ठेवतात. असो, हे असो, परंतु द्रव्य व मान याच्या प्राप्तीची आशा धरून वाढवून जे सायासाने भरलेले तप करणे यालाच राजस्तप म्हटले जाते. कशासाठी? द्रव्य मिळावं, आपल्याला मान मिळावा, या प्राप्तीची आशा धरून सायासाने भरलेले तप करणे त्याला राजस्तप म्हटले जातात. हे जास्त आपल्या वाट्याला येणार आहेत. सात्विक लोक फार कमी आपल्या वाट्याला येणार. परंतु पहा, अजून दुसरं उदाहरण देतात. परंतु पहुर्णी नावाच्या किड्याने गाभण गुराचे थान चाखले असता ते गुरु व्याले तरी दूध देत नाही, किंवा उभे शेत जनावरात चारले असता पिकण्यासाठी काहीच उरत नाही, म्हणजे त्यापासून पिकाची प्राप्ती होत नाही. तसं या तपापासून काहीच प्राप्ती नाही होत. लोक म्हणतात ना, आमची गाय व्याली आणि तो माणूस येऊन गेला होता आणि त्याने गाय उडवली, म्हणजे तो पौर्णी नावाचा किडा आणून टाकतो. मग तिथे गायीच्या कासेला स्तनाला चावलं का ते दूध द्यायचं बंद करतं. तसं मग ती व्याली जरी असली, ती फळाला जरी आलेली आहे, ती तुम्हाला ब्रह्मज्ञानही देऊ शकते, परंतु ती पौर्णी नावाच्या किड्याने डसल्यामुळे ती दूध देऊ शकत नाही. दुसरं उदाहरण दिलं, शेत जनावराला केलेले, पण पहिलं धान्य काढून घ्यायचं मग चारायचं ना त्याला. पण जर पहिलंच पीक चारलं तर पुढं धान्य मिळणार नाही. तसं जे महत्वाचं आहे ते मिळणार नाही. तसे जे तप आपली प्रसिद्धी व्हावी या हेतूने व अतिशय कष्टाने केलेले असते ते तप फळाचे बाबतीत पूर्णतया निष्फळ होते. शेवटी फळ काय तर काही नाही हेच होत. बघा, पण तो तप करताना इतका दिवस रात्र घामाघूम होईपर्यंत पळण, काय वाक्य आहे ते तप प्रसिद्धी व्हावी या हेतूने अतिशय कष्टाने केले जाते. पळापळी आहे ना, त्यांची पळापळी आणि यांची पळापळी आहे, पण या दोघांच्या पळापळीचा हेतू वेगळा आहे. आणि हेतू काय? नश्वर जगतामध्ये नावारूपाला आहे ना, आणि नश्वर जगत कसं आहे? खोटं आहे. आणि मग जे खरं आहे ते त्याला मिळू शकत नाही. याप्रमाणे अर्जुना, तपासाठी फलप्राप्ती होत नाही. बघा, काहीच नाही शेवटी फल काय तर काही नाही असे होते. याप्रमाणे अर्जुना, तपापासून फलप्राप्ती होत नाही असे समजल्यावर तो ते तप मध्येच सोडून देतो आणि म्हणून त्या तपाला स्थिरता नसते. त्याचं नाव राजसी तप आहे. तो शेवटापर्यंत जातच नाही. काय हे करून पाहिलं ते करून पाहिलं, दिलं सोडून. अशी कितीतरी येतील ना, माळ घालायला येतील, बघायला येतील, काय नाही ज्याच्यासाठी गेलो होतं ते काही झालं नाही, दिलं सोडून गेले निघून. अहो, सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. भुक्ती आणि मुक्ती सुखदायक साचार. तुम्ही व्यावहारिक भोग जरी प्राप्त व्हावे म्हणून जरी गेले ना, देव ते पण तुम्हाला देणार. कारण त्याची काय इच्छा आहे? तो कनवाळू आहे. आपली आई आणि आपले वडील जसे आपल्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतात. सर्दी होईल पोराला, ती त्याला बाधक आहे, तरी त्या आईस्क्रीम जास्तच मागत असेल, एखाद्या वेळेला देणार. तसा तो देव आहे ना, चल तेवढी त्याची इच्छा पूर्ण करू. कारण तो निरीच्छ झाला ना तरच त्याला मोक्ष आहे. ती काळजी कोणाची माहिती आहे का? सगळी डॉक्टर दवाखान्यात तंबाखूच्या पुढे ठेवून नाही देणार, काय नाही. उलट हॉस्पिटलमध्ये जाताना चेकिंग करून येणार. दारू पिणाऱ्या माणसाला दारू नाही द्यायची याची काळजी घेणार. पण तो बी एवढं एवढा हुशार आहे, नारळाच्या पाण्यात नारळामध्ये दारू घेऊन जाईल एवढं. पण तरी सुद्धा ते काळजी घेणार. किती काळजी घेणार पहा बरं.
तद्वत. किंवा अजून दुसरं उदाहरण, त्याच्या नाकाला ते लावलेले श्वास घ्यायला, पण ते सारखं असं बाजूला काढतं, तरी पण डॉक्टर त्याची काळजी घेणार, नर्स काळजी घेणार. तसे आपली काळजी घेणार ते संत महात्मे. सहज विचार करून पाहिले असता बघा, तपापासून फलप्राप्ती नाही असे समजल्यावरती तप मध्येच सोडून देतो, म्हणून त्या तपाला स्थिरता नसते. सहज विचार करून पाहिले तर अकाली आलेला मेघ संपूर्ण आकाशास व्यापतो व जणू तो ब्रह्मांड फोडून टाकील अशी गर्जना करतो, परंतु ते अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो काय? हे कशासाठी सांगितले बरं, सांगा बरं, हे कशासाठी सांगितले? सहज विचार करून पाहिले तर अकाली आलेला मेघ संपूर्ण आकाश व्यापतो आणि जणू काय ब्रह्मांड फोडून टाकील अशी गर्जना करतो, परंतु अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो काय? हे ढगांबद्दलच सांगितलंय ना, मग कशासाठी? ते कीर्तन प्रवचन हा बस, पण प्रसंगाला कुठं तर बोट टिकून राहतं, तेवढ्यापुरतं झालं. आवाज आला, गदारोळ झाला, आता पडणार बरं का, पडणार. सगळे दारं खिडक्या लावून बसले, पण काहीच पडला नाही थेंबर सुद्धा. हे सांगण्याचा उद्देश आहे का तुम्ही करायचे किती आणि सांगायचे किती. जो आवा का सवा गर्जना करतो तो बरसते, तो जो गरजते हो बरसते नाही, तसे आणि और जो बरसते हो गरजते नाही, आहे की नाही. तसे जे राजस्तप आहे ते फलाच्या बाबतीत तर खरोखर वांझेप्रमाणे व्यर्थ होते. वाचत नसतील काय लोक? ज्ञानेश्वरी वाचत नसतील? नाही वाचत, वाचत नाही. अहो 700 वेळा वाचली ना, पण तेवढ्या आत्मीयतेने नाही वाचली. एक तरी ववी अनुभवावी अशा पद्धतीने नाही अनुभव. बस झालं एकदा. ते तप तेवढ्या सायासाने करतो ना, तेच चाललंय धडाधड धडाधड. झालं आपलं वाचून. कळालं किती आपल्याला? काय वाक्य दिलं बघा, मगाशी ते वेश्येचं दिलं, दुसरं उदाहरण त्या गाईचं दिलंय पौर्णी नावाचं, तिसरं उदाहरण काय दिलं? आकाशाचं दिलं. आणि आता चौथं उदाहरण देतात, तसे जे राजस्तप. कोणतं उदाहरण दिलं? तसे जे राजस्तप ते फलाच्या बाबतीत खरोखर वांजेप्रमाणे व्यर्थ होत जाते, परंतु अर्जुना ते आचरणातही अखेरपर्यंत अव्याहतपणे टिकणारे असे नसते, फळच नाही त्याला. आता यापुढे तेच तप तामाच्या पद्धतीने आचरले जाते, तेव्हा त्या राजस्तपास निदान ऐहिक कीर्ती तरी मिळण्याचा संभव आहे. तामस तपास तर कीर्ती आणि स्वर्ग दोहींची प्राप्ती होणार नाही, असेच केले जाते. 52 पर्यंत घ्यायचे, स्टार्टपासून 42 ते 52. बघा आता इथे सांगितलं कमीत कमी नाव लौकिक होईल बाबा. हे सडकेचं काम त्यांनी केलेलं आहे, अमुक काम तमुक त्यांनी केलेलं आहे, मोठा यज्ञ केला होता बरं का त्यांनी त्यावेळेला, ते होईल. पण तामस याच्यामध्ये नाही. आता तमोगुणाचं सांगतात. जे तप, श्लोक क्रमांक 19 वाचतोय. जे तप अविवेकयुक्त निश्चयाने, बघा निश्चयाने अविवेक, जे तप अविवेकयुक्त निश्चयाने आत्म्याच्या पीडेने अथवा दुसऱ्याच्या विनाशासाठी केले जाते, ते तामस तप म्हणून म्हटले जाते. शरीराला पण ताप देणं, शरीराला त्रास द्यायला नाही सांगितलं त्यांनी जास्त. शरीराला त्रास देणं म्हणजेच आत्म्याला त्रास देणे नाही. ठराविक गोष्टीपर्यंत त्या तपाला महत्त्व आहे, पण शरीराला त्रास देणं त्या किती पुढे उदाहरण देऊनच टाकणार ते आपण सांगण्यापेक्षा. हे धनुर्धरा, केवळ मूर्खपणाचा व्यर्थ अभिमान घेऊन जे आपल्या शरीरात सुद्धा वैरी असे समजतात, इंगळ डोक्यावर घेतील, उन्हातानात, थंडीत पावसाळ्यात, थंडीमध्ये पावसाळ्यात जाऊन बसतील, उन्हात झालं, अजून काय झालं, पाण्यात थंडीमध्ये जाऊन बसतात, जमिनीत गाडून घेणार. हे धनुर्धरा केवळ मूर्खपणाचा व्यर्थ अभिमान घेऊन जे आपल्या शरीरास सुद्धा वैरी असे समजतात. पंचाग्नी ज्वाळा शरीरास लावल्या असता आपले शरीर हे सर्प नाही. इकडून सगळ्या बाजूनी अग्नी पेटून बसणार आणि वरती डोक्यावर सुद्धा काय ठेवणार माहिती का? विस्तव ठेवणार गमेल्यामध्ये. पंचाग्नी ज्वाळा शरीरास लावल्या जातात. आपले शरीर हे सर्पण असे मानून त्यास पंचाग्नीने पेटवतात. आपल्या डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुगुळ जाळतात, पाठीत गळ घालतात आणि पाहताच भय वाटेल अशा रखरखीत निखाऱ्यांनी आपले शरीर जाळतात. आपण गावाकडे पाहिलं काही विस्तवावर चालणार आहेत. श्वासोश्वास व्यर्थ दवडले जातात व व्यर्थ उपवासही करतात, अथवा झाडाधिकास
उरफाटे टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे घास धूम्रपान करतात. पा उपवास तापत चालेत, पण बघा वाक्य किती, श्वासोश्वास व्यर्थ दवडले जातात. काय याच्यात मग किती जणांना कळेल ही ओळीत. साधन मार्ग सांगून झटकन पुढे निघून गेलेले, साधन मार्ग सांगून दौडोणी श्वासोश्वास. किजती वायाची उपवास का घेती घेपती घुमाचे घास अधोमुखे. बघा श्वासोश्वास काय करतो तो सोडून दिल्याने व्रत कैवल्य चालू आहे. 8-8 दिवस 15-15 दिवस उपवास करायचं चालू आहे. पण श्वास काय म्हणतोय, काय म्हणतोय श्वास, ते ब्रह्म तू आहेस. हिवाळ्यात बघा, हिवाळ्यात नदीत गळ्या इतक्या थंड पाण्यात उभे राहतात व खडकावर किंवा नदीचे तीरावर बसतात आणि जिवंतपणेच आपल्या अंगाचे मासाचे लचकेच्या लचके तोडतात. नाव घेतलं बाबांनी तर बाबांचं नाव झालं तर पोलीस स्टेशन पर्यंत झालं होतं, असं बाबा बोलले होते. नाव घेऊन नाव नाही घ्यायचं. काय म्हणतात, हिवाळ्यात नदीत गळ्या इतक्या थंड पाण्यात उभे राहतात आणि खडकावर किंवा नदीच्या तीरास बसतात आणि जिवंतपणीच आपल्या अंगाचे मासाचे लचकेच्या लचके तोडतात. आहे का नाही. लोक त्यांना काय म्हणणार, काय तप आहे. आता नाव घेतलं तर आपल्याला लगेच कंप्लेंट होणार त्यांची. वाचतात का ज्ञानेश्वरी बरं. हे जाणारे भक्त कसे हे बी असल्याचे अर्थ बस यांना काहीतरी बाबाला रिद्धी सिद्धी प्रगट होते. तुम्ही जे पण काम करणार त्याचा पगार तुम्हाला भेटणार. मग रिद्धी सिद्धी प्रगट होणार. मग रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवळ त्या परमानंदी मन नाही कोणाची, ज्यांना प्राप्त झाली ते, आणि ते पण आपल्याबरोबर इतरांना पण त्याच नादी लावतात. ही ओळ सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जयाचा जठरू तया शुद्धा तृष्णेचा आड धरू काहीच नाही. ज्याला अमृताचा झरा लागला त्याला या जगातातल्या कोणत्याही गोष्टीची काही घेणं देणं नाही. आणि या जगातल्या रिद्धी सिद्धी जरी मिळाल्या तो अमृता ते ठी ठेवी. तो जेवी कांजी म्हणजे ह्या रिद्धी सिद्धी म्हणजे काय, कांजे तो केवी सेवी तेवी स्वसुख अनुभवी न भोगी रिद्धी. तो रिद्धी सिद्धीच्या नादी लागत नाही. हे धनंजय, अशा नाना तऱ्हेने आपल्या या शरीरास घाव घालून दुःख देऊन जे तप करतात आणि तेही दुसऱ्याचा नाश करण्याकरताच तपचरण करतात. आता ह्यांनी केलंय स्वतःला तर त्रास दिलाय, पण काही लोकांनी स्वतःला त्रास दिला जगत कल्याणासाठी किंवा तप दाखवण्यासाठी किंवा शुद्ध तपासाठी. पण इतर लोकांनी हे तप कशासाठी केले, दुसऱ्यांना झळ लागावी म्हणून. डोंगरावरून सुटलेला धोंडा आपल्या जडपणाने खाली पडला म्हणजे त्याचे स्वतःचे तर तुकडे तुकडे होतात, परंतु तो खाली येते वेळेस त्याच्या सपाट्यात एखादी वस्तू आड सापडली तर जसा तिचाही चुराडा करतो तसे आपल्या शरीरास दुःख देऊन जे असतील, तसे आपल्या शरीरास दुःख देऊन जे सुखात असतील त्या प्राण्यांना अथवा जे प्रमुख असतील त्यांना जिंकण्याच्या तीव्र इच्छेने जी तपाचरणे केली जातात ती चालू आहे सध्या. मगाशी सात्विक झाली, त्या सात्विक राजस-ताप झालं, त्याच्याही पुढं जे तमोगणी जरा दांडगाई आहे त्यांच्याकडे, शरीरात जोर आहे आणि थोडा खिशात पैशाची उभे, तर ते काय करतील, ते रजोगुणी लय बाजूला टाकतील आणि दांडगाईने गावाचा कारभार समाजाचा कारभार हातात घेतील. आणि कशासाठी करतील, बस आपल्यालाही पिढा आणि दुसऱ्यालाही पिढा देण्यासाठी. अर्जुना, आपण पूर्वीचे पिक्चर पाहिले तर जुन्या पिक्चरमध्ये तसं होतं. ते निळू फुले असेच गावाला चोर लुटून खायचे, आहे का नाही. ते त्यावेळेला होतं, आता नाही, असं नाही का. आता जास्त आहे म्हणतात ते, आहे का नाही. तसे आपल्या शरीरास दुःख देऊन जे सुखात असतील त्या प्राण्यांना अथवा जे प्रमुख असतील त्यांना जिंकण्याच्या इच्छेने, जे आपल्यापेक्षा पुढे आहेत ना त्यांना जिंकायचं म्हणून तपश्चर्या करायची. जी तपाचरणे केली जातात अर्जुना, फार काय सांगावे, परंतु अशा वाईट व क्लेशयुक्त रीतीने स्वीकारून जे तप उत्पन्न होते तेच तामस तप होय. 62 पर्यंत घ्यायचे का नाही, घेतली पाहिजे एडमट लोकांना कळण्यासाठी. याप्रमाणे सत्व रजतम अशा अनुरोधाने जे तपाचे 3 भाग झाले तेही तुला स्पष्ट करून दाखवले. 62 पर्यंत घ्यायचे. आता बोलण्याच्या ओघानेच आले म्हणून दानाचेही 3 प्रकार कसे होतात त्याचेही तुला लक्षण सांगतो. हे पहा, गुण म्हटले की त्या गुणाच्या अनुरोधाने दानाचेही 3 प्रकार झाले आहेत. त्यापैकी पहिले जे सात्विक दान असे ते
ऐक, बघा आता दानशूर व्यक्ती आहेत ना, बोर्ड लागतात ना त्यांचे, दानशूर दानशूर. ते दानशूर कशासाठी करतात? आपल्याला, आपण त्यांच्या खाली आयुष्यभर कांडे राहावेत म्हणून. बस त्यांचं दान करण्याचा पद्धत काय आहे? त्याच्यासाठी कधी मान उचलायची नाही. बरे त्याचं चूक असो नाही तर बरोबर असो, त्या दानाला ज्ञानेश्वर महाराज महत्त्व देत नाही. श्लोक क्रमांक 20 वाचतोय. जे दान मला अवश्य द्यावायला पाहिजे अशा भावनेने उपकार न करणाऱ्या, प्रत्युपकार करण्यास असमर्थ असलेल्या पुरुषाला विहित देश, काल व पात्र यामध्ये दिले जाते, ते दान सात्विक म्हटले जाते. जे दान मला अवश्य द्यावयास पाहिजे अशा भावनेने उपकार न करणाऱ्या, प्रत्युपकार करण्यास असमर्थ असलेल्या पुरुषाला, कोणाला दान करायचे? तो रिटर्न आपल्याला काही देऊ शकत नाही. आणि अजून उपकार न करणाऱ्या, आपल्यावर उपकार केले म्हणून आपण त्याला देतोय तसं पण नाही, किंवा आपण त्याला देतोय तो परत मला कधी देऊ शकेल अशाला पण नाही द्यायचं. आणि आपण कोणाला देणार आहे? हां, परत देतो का नाही याचा काय भरोसा आहे? उलट त्याच्याकडे काय असेल तर वस्तू काय करायची, त्याची घाण ठेवून घ्यायची. विहित देश, काल व पात्र यामध्ये दिले जाते, ते दान सात्विक म्हटले जाते. तर आपल्या स्वधर्माचरणाने व सन्मार्गाने मिळवलेले. मग लोक जातात ना काशीला, दान करायला जातात. ते कसे, देश चांगला आहे ना तिकडे, पंढरपूरला. काल पंढरपूरची यात्रा आहे, त्यावेळेला पात्र सामान्य माणूस आहे, गरीब आहे, त्याला दिले जाते. पण जरी ते दिले पण त्यांनी आणलेत कुठून हे ज्ञानेश्वर महाराज सांगायचे विसरले नाही. तर आपल्या स्वधर्मचरणाने व सन्मार्गाने मिळवलेले जे काही धनाधिक असेल ते मोठ्या आदरतिथ्याने दुसऱ्यास अर्पण करणे. मग सगळ्यात जर चांगले स्वधर्माने आणि सन्मार्गाने म्हणजे मग भजन कीर्तन प्रवचनाचे, त्याच्यात काहीच काळबेर नाही. तो ते जमा करायचे आणि मग तीर्थाला गेल्यानंतर आपल्याला लोकांनी 10,000 दिलेले, त्याच्यातले आपण 1,000 वाटायचे आणि 9,000 आपल्याकडे ठेवायचे. आणि आपण सगळ्यात पण सुटायचं. 9,000 ठेवले ते नाही सांगायचे आपण, पण 1,000 वाटले मी, ठीक आहे नाही. जे जे काय जर आपल्या स्वधर्माचरणाने व सन्मार्गाने, स्वधर्माचरणाने म्हणजे काय, जे आपण मेहनत करून आपल्या वाट्याला आलेले कर्म, ते कर्म करता करता मिळालेले. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आणि ते परत बँक बॅलन्स करून ठेवायचे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेच करी. म्हणजे देऊन टाकायचं. आणि देताना सुद्धा असं मनाला काही वाटून नाही द्यायचं. काय एवढी मेहनत केली फुकट देतो, देऊन टाकायचं. थोडेसे ठेवायचे आपल्या. एवढे येडे आहेत का आपण? थोडेसे देणार आणि जास्त ठेवणार आहेत आपण, आहे का नाही? म्हणून अवघड आहे. ते जे लोक म्हणतात ना सांप्रदायिक लोक, वस्ताऱ्याच्या धाऱ्यावर चालणं सोपं आहे, पण हे अवघड आहे ना, हे वागणं अवघड आहे. एवढं उदारत्व नसतं. सन्मार्गाने मिळवलेले जे जे काही धनाधिक असेल ते मोठ्या आदरतिथ्याने दुसऱ्यास अर्पण करणे. बरं, देताना घ्या ना, हो घ्या ना, आदरतिथ्याने. आदरतिथ्य घे ना, किती वेळा म्हटलं तरी घेत नाही असं नाही. आदरतिथ्याने. कदाचित उत्तम बीज मिळाले तरी ते पेरण्याकरता उत्तम जमीन आणि वापसायाची उणीव पडते, म्हणून आदरतिथ्याने द्यायचं. चांगलं बी आहे पण पेरायला जमीन चांगली पाहिजे. तसं तुम्ही कमवलंय चांगलं, पण द्यायला सुद्धा काय भेटला पाहिजे? चांगला भेटला पाहिजे. कदाचित उत्तम बीज मिळाले तर ते पेरण्याकरता उत्तम जमीन आणि वापसायाची उणीव पडते. त्याप्रमाणे या सात्विक दानाचा योग दिसतो. कारण इच्छा असली तरी दान देण्यास योग्य द्रव्य, पात्र, मनुष्य, योग्य देश व काल याचा एकदम मिळून योग होणे अतिशय अवघड असते. एक मनुष्य माझ्या रिक्षात बसला होता 15-20 वर्षापूर्वी, आणि सूर्यग्रहण का काहीतरी त्या दिवशी होतं. त्या दिवशी असं वाटायचं असतं मंदिरामध्ये लय दान. तो हां, दे दान छुटे की ग्रहण. हां, बस आपल्या मागं लागलेले ग्रहण सुटेल. मग ते एक माझ्या गाडीत बसला, मला म्हणला जिधर जिधर मंदिर है
उसके बाहर सब लोक मेरे को देणे काय. मी 1-2 मंदिर झालं म्हणलं हा पैसे घालवतोय, तर म्हणलं एवढं सगळं करायचं तर तुला साधूला द्यायचं तर मी साधू आहे दे म्हणलं. तर म्हणलं नाही नाही ऐसा नाही जमेगा, है का नाही. दान देण्यास योग्य द्रव्य पात्र मनुष्य योग्य, बघा दान असलं तरी द्यायला योग्य द्रव्य पाहिजे, म्हणजे व्हाईटचे पाहिजे, पात्र मनुष्य पाहिजे त्याला दिल्यानंतर ते सत्कारने लागले पाहिजे. योग्य देश यांनी दिलं होतं ना, धर्मराजाने दिलं होतं, त्यांनी मासे पकडायला सुरुवात केली होती, है की नाही, आठवतं ना, ऐकलंय कधीतरी. आहे की नाही. कुठे आलो होतो आपण. हां, योग्य द्रव्य पात्र मनुष्य योग्य देश पण पाहिजे आणि काल त्याचा एकदम मिळून योग होणे अतिशय अवघड असते. मोलवान रत्न हाती सापडले तरी तेव्हा त्याला कोंदन करण्यास सोन्याची उणीव पडते. बघा हिरा भेटलाय पण तो ठेवायचा आहे, त्याच्यासाठी सोनं गरजेचं आहे. कदाचित रत्न व सोने दोन्ही मिळाली तरी अलंकार घालण्यास लागणारे चांगले अंग इंद्रिय मिळत नाही. दागिने भरपूर आहेत पण व्यवस्थित नाही, कान नाही व्यवस्थित, नाक नाही व्यवस्थित, कुठे ठेवायचे ते. परंतु दिवाळीसारखा सण आपले आप्तवर्ग व संपत्ती हे 3 योग परंतु दिवाळीसारखा सण आपले आप्तवर्ग व संपत्ती हे 3 योग तेव्हाच एकत्र मिळून येतात जेव्हा भाग्य उन्नती झालेली असते. कारण हे केवळ भाग्य उत्कर्षावरच अवलंबून असते. काय दान देणं. तर आता तुम्ही हे बघा, हे झाले व्यावहारिक दान आणि आता ते पारमार्थिक दान ते देतानी. पण आता इथे सत्वगुण आहे, तो निर्गुणात जेव्हा जाणार तेव्हा त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तसेच बघा, आणि दान कोणाला मिळतं, भाग्य उत्कर्षावरच अवलंबून असते. ज्याला दान भेटतंय तो पण भाग्यवान असावा लागतो, तो सात्विक पाहिजे, ते मिळेल तो भाग्यवान, आणि ज्याला द्यायचे तो सुद्धा काय भाग्यवान. हे दोन्ही पण जुळून येणार, भाग्याच्यावर अवलंबून असतं. तसे आपल्या हातून योग्य सात्विक दान घडून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उन्नत अवस्था येऊन त्याची सहाय्यता होते तेव्हा देश काल सत्पात्र व द्रव्य हे सर्व योग एकत्र जुळून अनुकूल होतात. देणाराचं भाग्य उदयाला यायला सांगितलं, इथं घेणाराचं त्याला देश पण काल पण आणि सत्पात्र पण पाहिजे घ्यायला. प्रथम तर प्रयत्नाने होईल तेवढे दान करण्यास कुरुक्षेत्र अथवा काशी हे देश असावेत, नाहीतर ते त्याच्या बरोबरीस येतील असे दुसरे देश असले तरी चालेल, काशी किंवा कुरुक्षेत्र. आणि तिकडं नाही जमलं तर त्याच्या बरोबरचे दुसरे असले तर चालेल. त्या पुण्यक्षेत्रात सूर्य किंवा चंद्र आणि राहू यांचा योग येतो. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यासारखा दानार्थ पुण्यकाल असतो, अथवा त्याच्या योग्यतेचाच दुसरा पवित्र काल असला तरी चालेल. तशा देशात व त्या पर्वकाली असा सत्पात्र ब्राह्मण असावा की तो जणू काय सुचिरभूतपणाची साक्षात मूर्तीच त्या रूपाने अवतरलेली आहे. तो म्हणजे केवळ आचराचेच मुख्य अधिष्ठान व वेदातील सर्व माल उतरवण्याचे स्थान. वेदशास्त्र संपन्न असा उत्तम सत्पात्र श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्या ब्राह्मणास दान द्यावयाची जी संपत्ती त्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी व त्यास ती संतोषाने अर्पण करावी. ती अशी की जशी स्त्री आपल्या पतीजवळ स्वसंतोषाने आपले स्वामित्व त्यास देऊनच जात असते, किंवा एखाद्याची आपल्याजवळ असलेली ठेव आपण जशी त्यास स्वसंतोषाने परत देऊन उतराई व्हावे, अथवा हुजऱ्याजवळ असलेला विडा जसा त्याने राजास अर्पण करावा तितक्या आनंदाने घ्या. किंवा आपल्याकडे ठेवलेली वस्तू आपण त्यांना देतो, तसे आपण दान देताना काय समजायचंय, ही वस्तू कोणाची होती, बघा तुका म्हणे होत ना ठेवा, तो या भाव सापडला. तसं आपण देताना त्याला मेहरबानी करतो नाही, उलट आपली जबाबदारीतून मुक्त होतोय. तसे निष्काम बुद्धीने, आता हे किती ओळी घ्यायच्या, कुठे आलो होतो, 75 76 झाली होती का. तसेच निष्काम बुद्धीने
भूमी आदी करून बघा, एखाद्याने आपल्याजवळ असलेली ठेव आपण जशी त्या संतोषाने परत देऊन परत करावी, उतराई व्हावी, अथवा हुजऱ्याजवळ असलेल्या विडा जसा त्याने राजास अर्पण करा, तसे निष्काम बुद्धीने भूमी आदी करून दान ब्राह्मणास अर्पण करावे. फार काय सांगावे, त्या दानाविषयी कोणत्याही प्रकारच्या फले इच्छेस उत्पन्न होऊ देऊ नये. आणि ज्यास दान द्यावायचे तो अशा रीतीचा असल्याचा पाहावा की त्याच्याकडून आपल्यास केलेल्या दानाची परतफेड कोणत्याही प्रकारे होणार नाही. आज त्याला दिले पण तो परत आपल्याला देईल, त्याला देताच नाही यायचं, आशाला द्यायचं. आता आशाला आपण तर पक्क नाही देणार, आपण काय करणार, काहीतरी देण्याची त्याची आहे का, कशी काय देणार महाराज त्याला, काही रिटर्नचं काय आहेच नाही, आहे की नाही. मला असं एकदा माझ्याकडे एका महात्म्याने सांगितलं होतं, तुमचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत, जरा त्यांच्याकडून बघा. मी म्हणलं नाही म्हटलं तर तो त्यांना म्हटलं तर तो म्हणेल महाराज म्हणले असते तर आम्ही दिलं असतं. मी बोललो लई गळ घातल्या, म्हणलं मी माझ्यासाठी नाही मागत पण तुमचं सांगतो. तर त्यांना सांगितलं मी म्हणले, तर मी म्हणलं मी नसतं सांगितलं पण त्यांनी जर तुम्हाला बोललं असते तुम्ही म्हणले असते मला का नाही सांगितलं. ते म्हणले महाराज द्यायला काय हरकत नाही पण परत द्यायची काय चान्स दिसत नाही. मी एक काम करतो तुमच्या भरोश्यावर देतो, तुम्ही 3 महिने म्हणले ना, त्यांनी 6 महिन्यांनी दिलं तर झालं, पण त्यांनी जर 6 महिन्यांनी नाही दिलं तर कोणी द्यायचे. मी म्हणलं म्हणजे घेतो गळा गुतून मी मग बिनकामात, आहे की नाही. मग त्या मानाने आपल्या भारतात कोण आहे असा दानशूर, टाटा आहेत, रतन टाटा बघा, गोरगरिबांच्या मुलांना शिकण्याला पैसे देतात. जे कोरोनात गेले त्यांच्या घरच्यांची सगळी जबाबदारी स्वीकारलेली, आणि त्यांचा बड्डे असल्यानंतर किती मोठा केक आणतात ते पाहिलं ना, बघा बरं. आपण काय नाही, आपण बारीक बघत नाही, पण कोणासाठी बघत नाही बारीक, आपल्यासाठी बघत नाही. कुठे आलो होतो, निष्काम बुद्धीने भूमी आदी करून दान ब्राह्मणास अर्पण करावे. फार काय सांगावे, त्या दानाविषयी कोणत्या प्रकारच्या फलइच्छेस उत्पन्न होऊ देऊ नये. आणि ज्यास दान द्यावायचे तो अशा रीतीने असल्याचा पाहावा की त्याच्याकडून आपल्यास केलेल्या दानाची परतफेड कोणत्याही प्रकारे होणार नाही. आकाशास पुष्कळ आरोळ्या हाका मारल्या तरी त्याचे प्रत्युत्तर आकाश देत नाही, किंवा आरशाचे मागचे बाजूस पाहिले असता जसे त्यास तो प्रतिबिंब दाखवित नाही, अथवा उदकाच्या सपाटीवर चेंडू मारला असता तो जसा उसळून येऊन पुन्हा आपणहून हातात येत नाही, पाण्यावर मारला तरी येईल का भिंतीवर मारल्यावर येईल, किंवा वसूस म्हणजे पोळास चारा घातला असता त्या चाऱ्यापासून जसा तो उपकार परत फेडीत नाही, अथवा ज्याप्रमाणे कृतज्ञ मनुष्याचे मस्तक पूजिले त्याच्यावर प्रेमाने कितीही उपकार केले तरी तो ते परत फेडीत नाही, त्याप्रमाणे दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाची कोणत्याही प्रकारे मोबदला देऊन परतफेड करू शकणार नाही. त्यास दान समर्पण केल्यावर दान देणाऱ्याने चित्तात त्याचा अभिमान किंवा त्याचे स्मरणही ठेवू नये. लय वेळा त्याला उपकार, त्याला मदत केलेली हो, पण तो पार विसरलाय. आता हे यांनी काय करायचंय, हे विसरायचंय. असं कोण येडा माणूस आहे का, असं कोण दान करणार, एवढं सगळं करायचं आणि काहीच आपल्याकडे ठेवायचं नाही. हे अर्जुन काय म्हणून देऊ, तो कसं का, त्याची दृष्टी काय असणार आहे, भगवत रूपच दृष्टी झालेली ना त्याची. ही जशी बुडाली काढीत आणि बांधिली सोडीत तशी ते काम केलं बरं का. हे जे साईबाबा, ही व्यवहारातले पिडलेल्या लोकांच्या पिढ्या घालवल्या त्यांनी, साईबाबांनी, अक्कलकोटच्या महाराजांनी, गजानन महाराजांनी. दान देणाऱ्या चित्तात त्याचा अभिमान किंवा त्याचे स्मरण ठेवू नये. हे विरुत्तमा अर्जुना, अशा सर्व सामुग्रीने युक्त असे दान केले जाते, ते सर्वात श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे तू समज. आणि तोच दानाला योग्य देश व योग्य काल जुळून आलेला असतो. पात्रही तसेच योग्य असते व त्याचे दान करावायचे तो दान भागही तसाच निर्मळ व शास्त्रानुसार मिळवलेला असतो. घ्यायचे का काका या सगळ्या? एवढं नको ना.
बरं ठीक. इथं प्रश्नचिन्ह करून ठेवा. आपण काय करू, जेवढ्या जेवढ्या आपल्या फायद्याच्या आहेत तेवढ्या घेऊ. ज्याच्यात आपण बांधून जाणार नाही ते घेऊया. उद्या प्रश्नचिन्ह करून ठेवा काय करायचं ते. श्लोक क्रमांक 21. पण जे दान प्रतिउपकारासाठी किंवा फलाचा उद्देश धरून व अतिशय क्लेशाने दिले जाते ते राजसदान म्हटले जाते. आता सात्विक दान सांगितलं, आता कोणतं सांगतात? राजसदान. आता राजसदानाची लक्षणे सांगतो. असा सर्व योग्य योग आलेला असतो, परंतु मनात दुधाची इच्छा धरून जसे गाईस उत्तम रीतीने चारावे, पोसावे किंवा दाना साठवण्याकरता अगोदरच पेव तयार करून मग शेतात धान्य पेरायस जावे, अथवा आहेराच्या प्राप्तीवर नजर ठेवून जसे सोयऱ्या धायऱ्यास लग्न कार्याच्या वेळी आमंत्रण करावयास जावे, किंवा ओसा करणारीचे म्हणजे परत माघारा देणारीचेच घरी वाण पाठवावे, अथवा लाच पदरात बांधून मगच जसे दुसऱ्याचे काम करावे, किंवा द्रव्य घेऊन मगच जसे रोग्यास औषध द्यावे, तसे त्याचे दान देणे म्हणजे अर्थात त्याला जे दान द्यावे त्याच मनाने त्यापासून त्याची परतफेड होऊन तो आपल्या उपयोगी पडावा व त्याने आपली लोकात वाखाणणी करावी या हेतूने दान करतात. अर्जुना वाटेने जाताना कोणी एखादा सहज उत्तम ब्राह्मण भेटला तर त्यापासून घेतलेल्या दानाचा मोबदला प्रतिउपकार होऊ शकणार नाही असा असेल तर हे किरीटी त्यास एक कवडी म्हणजे अत्यल्प दान देऊन त्याबद्दल आपल्या सर्व आप्तवर्गाच्या सर्व प्रायश्चित्ताचा संकल्प करून त्याच्या हातावर पाणी सोडतो. एवढ्याबद्दल एवढ्यांना सगळ्यांना सोडो. त्याप्रमाणे त्या दानापासून परलोकाच्या अनेक फलाची आशा करून त्यास ते दान देतात, आणि ते दिलेले तरी किती थोडके असते की ते त्या ब्राह्मणाच्या एका वेळेच्या भुकेलाही पुरवायचे नाही. बरे तेवढेच अत्यल्प दान का होईना, पण ते तरी संतोषाने द्यावायचे का? तर नाही. तो ब्राह्मण ते घेऊन गेला की आपली मोठी हानी झाली असे म्हणून त्या नुकसानीच्या शिनाने मनात झुरतो, जणू काय चोराने त्याचे सर्वस्व हरण करून लुटून नेले. हे सुमते अर्जुना, आणखी काय सांगावे? अशा मनोवृत्तीचे जे दान दिले जाते ते दान त्रिजगतात राजस दान असे समज. आता आपल्यासारखा माणूस म्हणणार सात्विक नको द्यायला, राजस नको द्यायला, आपलं उगं देऊन पण लचणमध्ये सापडण्यापेक्षा आपलं आहे तसंच बरं आहे का नाही. श्लोक क्रमांक 22 वाचतोय. जे दान अयोग्य देश व अविहित काल यात व अपात्रांना असत्काराने व अवज्ञेने दिले जाते ते तामस दान म्हटले आहे. बघा, जे दान अयोग्य देश, अविहित काल, अपात्रांना असत्काराने घे रे अशा पद्धतीने, अवज्ञेने येऊन जा, किती वेळा सांगितलं तरी नेत नाही, दिले जाते ते तामसदान म्हटले जाते. आता तामसदानाची लक्षणे सांगतो. मग म्लेच्छांची वस्ती असेल त्या ठिकाणी, अथवा अरण्यात किंवा अपवित्र जागा असेल तेथे, अथवा तंबूत नगराच्या चव्हाट्यावर तशा त्या ठिकाणी जमून तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाल्यावर चोरी करून आलेल्या धनावर दान देण्यास, चोरी करून आणलेल्या धनावर दान देण्यास उदार होणे. हे दान देण्यास येथे पात्र कोण? तर भाट लोक, तमासगीर लोक, गारुडी किंवा वेशा अथवा जुगार खेळणारे किंवा जे मूर्तिमंत चेटकी भुलच आहेत त्यांच्यावर खुश होतात व हीच त्यांची पात्रे. कारण अशा लोकांनी त्यांच्या पुढे नृत्य गायन केल्यावर त्यात रूपाची किंवा नृत्याची भर पडून ती भूल पाडते, अथवा भाट लोकांनी स्तुती केलेली ऐकल्यावर विवेकशून्य होऊन तीच त्याच्या कानावर नेहमी कर्णजप तीच गुणगुण चालू असते. त्यानंतर
ते चैनीने असतात, त्याही नंतर ते चैनीत असतात, तेव्हा काहीसा पुष्पाचा अगर सुगंधी द्रव्ये यांच्याच सुगंधरूपी गुगुळाचा धूप घेण्यात तल्लीन होतात, तेव्हा तो केवळ भ्रमाचे मूर्तिमंत वेताळच बनून अवतीर्ण होतो. मग दुसऱ्यास लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्याच्या योगाने मांग वगैरे लोकास अन्नसत्रही घालतो. त्याप्रमाणे जे जे दान करणे ते ते तामस दान असे मी म्हणतो. आणि दैववशात आणखीनही एक सुयोग प्रकार घडून येतो, तो ऐक. तर कदाचित गुन्हा संज्ञक किड्याने भुंग्याने लाकूड पोखरल्यास त्यास रामनाम किंवा अन्य अक्षराचा आकार किंवा यावा, किंवा सहज टाळी वाजवीत असतात तीच सहजच कावळाही सापडावा. त्याप्रमाणे तामस मनुष्यास पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी क्वचित पर्वणीचा लाभ व्हावा. बघा, सहज जर तिकडे गेला, आळंदीला गेला, तर तो कुठं देणार ते दान? काय पर क्लिअर करून सांगितले. बघू बरं, तिकडे पण तमाशा लिहिलं होतं का साहेब? नाही ना, हे साखरे बाबांचं आहे सांगणं. हो, कुठे येतं? 295-96 ना. नाही ना, कुठे आलं होतं तम? हां, 59 मध्ये आलं होतं. दान देण्यास पात्र कोण? भाट, तमासगीर. हा 96. बघा बरं, पात्रे भाट नागरी. नागरी या 5 शब्दाचा अर्थ काय? नागरी, गारुडी. सामान्य स्त्रिया 6 वेश्या. का जुवारी, जिये मूर्तिमंत भुरुरी 7 भूल पाडणारी. भुले तया. बघा, हे एक एक्स्ट्रा शब्द आहे त्यांचा. बस. पुढे आले काय? किती ओवीमध्ये आले? हां, कारण अशा लोकांची त्याच्यापुढे नृत्य गायन केल्यावर त्यात रूपनृत्याची पुरवणी, ते पुढा डोळे भरणी, गीते भाटी तो श्रवणी, कर्ण जपू. बरं, नाचून गाऊन म्हणजे मग त्याला खुश करायचं, त्याची स्तुती करायची. कारण अशा लोकांनी त्याच्यापुढे नृत्य गायन केल्यावर त्यात रूपांनी त्या नृत्याची भर पडून ती भूल पाडते. अथवा भाट लोकांनी स्तुती केल्यावर ऐकल्यावर विवेक शून्य होऊन ती त्याच्या कानात नेहमी कर्णजप तीच गुणगुण चालू असते. त्याही नंतर ते चैनीत असतात, तेव्हा काहीसा पुष्पाचा अगर सुगंधी द्रव्ये त्यांच्या सुगंधरूपी गुगुळाचा धूप घेण्यात तल्लीन होतात, तेव्हा तो केवळ भ्रमाचे मूर्तिमंत वेताळ बनून अवतीर्ण होतात. मग तो नाचून लोकांना देतो. ते नाही का नाचताना तोंडात पैसे ठेवून देतात त्याप्रमाणे. मग दुसऱ्यास लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्यांच्या योगाने मांग वगैरे लोकांस अन्नही सत्र घालतो. याप्रमाणे जे जे दान करणे ते तामस दान असे मी म्हणतो. आणि दैववशात आणखीनही एक सुयोग प्रकार घडून येतो, तो ऐक. कदाचित त्याला तो प्रसंग येतो बा तीर्थाच्या ठिकाणी. घृणा संज्ञक किड्याने भुंग्याने लाकूड पोखरल्यावर त्यास नाम किंवा अन्य अक्षराचा आकार किंवा सहज टाळी वाजवीत असतात ती सहज कावळाही सापडावा. त्याप्रमाणे तामस मनुष्याने पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी क्वचित पर्वणीचा लाभ व्हावा आणि त्या ठिकाणी त्याची ऐश्वर्य संपन्नता पाहून योग्य सत्पात्र अतिथी दान मागावयासी आला आणि तशाच त्यास पाहून हा गर्वतिरिकामुळे भांबावून गेलेला असलाच तर अर्थात त्याला काही द्यावे असेही जरी मनात आलेच तर त्याच विषयी पूज्य बुद्धी बाळगीत नाही व त्यास मस्तक खाली लवून नमस्कारही करीत नाही. त्या ब्राह्मणाचे अर्ध्याधिकही आपण स्वतः करीत नाही व दुसऱ्याकडूनही समर्पण करवीत नाही आणि आलेल्या सत्पात्रास आसने घालीत नाही. मग गंध अक्षतांनी त्याचे विशेष पूजन करणे इत्यादी हा विशेषपणा कोटचा प्रश्नचिन्ह हे सर्व प्रकार त्या तामसी पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीय होत. परंतु काही थोडेसे देऊन ऋण कर्या सावकाराची बोळवण करावी. त्याप्रमाणे त्याच्या हातावर काही द्रव्याधिक अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवतो. तो तमोगुणी अरेतुरे करून त्याचा अपमान करतो. आणि अर्जुना, तो जर अहो माझ्यासारख्या
माझ्या सारख्या पाहिजे होतं, ब्राह्मणास अधिक दान मिळावे असे म्हणाला तर त्याला जे देतो तेवढ्यावरच इतकीच तुझी योग्यता किंमत आहे त्याची अवहेलना करून मोजतो. इतकेच नव्हे तर त्या ब्राह्मणास वाईट शब्द बोलून धक्के मारून घालवतो, अशी त्याची अमर्यादा करतात. हे पुष्कळ बोलणे राहू दे. याप्रमाणे जे द्रव्य खर्च दान करणे त्याला या चराचरात्मक जगात तामसदान असे म्हटले. याप्रमाणे आपल्याच लक्षणांनी अलंकृत म्हणजे चिन्हांनी युक्त अशी ही सात्विक, राजस आणि तामस ही तिन्ही दाने तुला स्पष्ट सांगितली. याविषयी बुद्धिमान अर्जुना, मी हे जाणत आहे की येथे कदाचित तू आपल्या मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील की संसार बंधनापासून सोडवणारे जर एकटे सात्विक कर्मच आहे तर त्या वाचून पाशातून सोडवण्याचे बाबतीत विरुद्ध दोषयुक्त अशी जी इतर वेगळी राजस आणि तामस कर्मे यांचे वर्णन का करावे? मग तुम्ही नको त्या गोष्टी का सांगितल्या, सात्विकच सांगायचं होतं असं अर्जुना तू म्हणशील. देव म्हणतात तर दृष्टांतपूर्वक उत्तर सांगतात, अरे जमिनीतील द्रव्याच्या ठेव्यावरील संबंधाचे पिशाच्याचे निवारण केल्याशिवाय जसे ते पुरलेले हाती येत नाही, म्हणून हे तमोगुण आणि रजोगुण तुझ्याकडं नसावेत म्हणून तुला सांगितलेले. खाली जर काही द्रव्य असेल तर तिथे साप असतो, काही उतळकी असते, त्याचं पहिलं क्लिअर करायचं. मग तसे रजोगुण आणि तमोगुण जाऊ दे म्हणून सांगितले, नाही तर त्याचा काही संबंध नाही. खरं सात्विकताच पाहिजे. दृष्टांतावरून जमिनीतील द्रव्याच्या ठेव्यावरील संबंधाचे पिशाच्याचे निवारण केल्याशिवाय जसे ते पुरलेले हाती येत नाही अथवा धूर सोसला नाही तर तसा अग्नी व दीप लागत पेटत नाही, तसे शुद्ध सत्वाचे आड जे रजस्तम गुणाचे कवाड प्रतिबंध आहेत ते फोडून नाहीसा करण्याचा प्रयत्न केला असता त्यास वाईट का म्हणावे ते बाजूला करण्यासाठी सांगितले. आम्ही श्रद्धेपासून आरंभ करून शेवट दानापर्यंत जेवढ्या काही क्रिया मात्र म्हणून सांगितल्या त्या सर्व 3 गुणांनी व्याप्त युक्त आहेत. कारण त्यांनी सांगितलं तर मला तर वाचता नाही यायचं शास्त्र, मग मी कसं काय करू, तर मी फक्त श्रद्धेच्या जोरावर देव जोडू शकतो का, असं ह्या अध्यायाची सुरुवात. आणि 16व्या अध्यायाचं सांगितलं शास्त्राप्रमाणे जर तू गेला तर तुला ती गोष्ट भेटू शकते. हा म्हणतो अनाडी माणूस आहे, त्याला शास्त्राचे काही जाण नाही, मग नुसती श्रद्धा असली तर चालणार नाही का? देव म्हणले श्रद्धा चालेल, पण त्या श्रद्धा किती पद्धतीच्या आहेत? 3 प्रकारच्या आहेत. दान 3 प्रकारचे आहेत, तप 3 प्रकारचे आहेत, ज्ञान 3 प्रकारचे आहे. तर त्यातलं शुद्ध ज्ञान सात्विक जे असेल ते चालेल, बाकीची श्रद्धा तमोगुणी रजोगुणी चालणार नाही. आता हे दान करतोय म्हणजे श्रद्धा आहेच की नाही, तर रजोगुणी बी करतोय नाव मिळावं म्हणून, पण दानच करतोय ना, पण ते रजोगुणी आहे म्हणून नको, याच्यासाठी ते गोष्टी सांगतात. ते 3 गुण सांगण्याचा खरोखर मनोदय इरादा नव्हता, परंतु सत्वगुणाचे रूप उघड स्पष्ट रीतीने दाखवण्याकरता दुसऱ्या 2 गुणांचे वर्णन ओघानेच करावे लागले असे समज. जे दोघांमध्ये तिसरे आहे ते त्या दोघांचा त्याग केल्यावरच दिसते. ज्याप्रमाणे दिवस रात्र याचा त्याग केला असता त्या दोहींमध्ये संध्याकाळचे स्वरूप दिसते, त्याप्रमाणे रज व तम याच्या नाशाने तिसरे जे उत्तम दृष्टोत्पत्तीस येते तो सत्वगुण होय, हे आपोआप समजून येते. आता बघा हे सगळं सांगितलं, पण आता उपाय पण सांगणार. तुला एवढा टाईम नाही ना, तर मग ते रजगुणाचं कळणार नाही, तमोगुणाचं नाही, सत्वगुणाचं नाही. तुला एक रामबाण औषध सांगतो, प्रभूचं नामस्मरण. बघा आता तिकडे कसं घेऊन झाले, शास्त्राचं सांगितलं, आता शास्त्रही कळत नाही, त्यांनी फक्त नाम साधना करायची तर तो धरून जाऊ शकतो. आता त्या स्टेपला आलेले आहेत बघा, कसं घेऊन आलेत, कडेला घेऊन आलेत, नामापर्यंत घेऊन आलेले आहेत. आता जे उत्तम दृष्टोत्पत्ती येते तो सत्वगुण होय, ते आपोआप समजून येते. अशा प्रकारे सत्वगुण स्पष्ट दाखवण्याकरता तुला तम व रज या गुणांची लक्षणे सांगितली, तर त्या रजतमाचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपली कार्यसिद्धी करून घे. काय आपली कार्यसिद्धी ती इथे सांगतील. काय कार्यसिद्धी आहे, तर प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन आहे, या लाचंडामधून सुटणं, मोक्ष मिळणे आणि ईश्वर प्राप्ती.
या शुद्ध सत्वगुणानेच तू यज्ञाधिक सर्व कर्माचे आचरण कर. कोणतंही काम करायचं असलं तर सत्वगुणाने कर. कोणतंही सत्वगुणानेच तू यज्ञाधिक सर्व कर्माचे आचरण कर, म्हणजे त्यामुळे तुला ते स्वरूप तळहातातील वस्तूप्रमाणे अगदी सहज प्राप्त होईल. जर तू सत्वगुणाने गेला आणि जर ते कार्य केलं, सत्वगुण काय सांगतो, निष्काम भावनेने करायचं, आणि ज्यावेळेला तू करशील त्यावेळेला तुला हातात जशी एखादी वस्तू दाखवता येईल तसं तुला ईश्वराचं स्वरूप कळेल. त्यामुळे तुला ते स्वरूप तळहातातील वस्तूप्रमाणे अगदी प्राप्त होईल. स्वतः सूर्यानेच जर कोणतीही वस्तू दाखवली तर मग त्यास या जगात काही एक दिसणार नाही. सत्वगुण असला तर काय दिसणार नाही, म्हणून दृष्टांत घेतला. सूर्य उगवल्यानंतर मग काय शोधायची गरज, बॅटरी लाईट काय आणण्याची गरज आहे, दिवा बिवा. सूर्य जर दाखवायला लागला तर कोणत्याच गोष्टीची गरज नाही. तसा सत्वगुण असला तर दुसऱ्या कोणाची काही गरज पडणार नाही. आता हे 3 बात करून आता सत्वापर्यंत आणले आणि आता त्या सत्वाला सुद्धा बात करायचे, असे त्यांचा युक्तिवाद आहे. बघा, शुद्ध सत्वानेच तू यज्ञ अधिक कर्म सर्व कर्माचे आचरण कर, म्हणजे त्यामुळे तुला जे स्वरूप तळ हातातील वस्तूप्रमाणे अगदी सहज प्राप्त होईल. स्वतः सूर्याने जर कोणतीही वस्तू दाखवली तर मग त्यास या जगात काही एक दिसणार नाही. हा दृष्टांत तसे सत्वगुणानेच कर्माचे आचरण केले असता ते कोणत्या फलाला देणार नाही. आपल्याला कुठपासून घ्यायचंय, 18 पासून घ्यायचे ना. मग कोणत्या कोणाला भेटणार नाही म्हणतात, त्याचे सत्वगुणाने कर्माचे आचरण केले असता ते कोणत्या फलाला देणार नाही. प्रश्नचिन्ह. सत्वगुणाने केल्यावर कोणतं फळ भेटणार नाही, भेटेल, पण तरी पण आता पुढे सांगणार भेटेल, पण त्यालाही एक अडचण आहे, त्याची एकाची मदत घेतल्याशिवाय सत्वगुण मास्टर होत नाही. अशी वाटेल ते फळ सर्वोत्तपणे देण्याची सत्वगुणाच्या अंगी चांगली शक्ती आहे खरी, परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक साधन निराळेच आहे. पहा कसे सगळ्या गोष्टी भेटतील, व्यवहारातल्या गोष्टी सत्वगुणाने भेटतील, पण मोक्ष कशाने भेटेल, ते त्या एकाची मदत घेतल्याशिवाय मोक्षापर्यंत जाता येणार नाही. अशी वाटेल ते फळ व्यवहारातलं सर्वोत्तपरी देण्याची सत्वगुणाच्या अंगी चांगली शक्ती आहे खरी, परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक साधन निराळेच आहे. आणि त्याचे जेव्हा सत्वगुणास सात्विक कार्यास सहाय्य होते, म्हणजे निव्वळ सत्वगुण नाही पाहिजे, त्याच्याबरोबर प्लस नाम पाहिजे, नाम. आता हे सांगणार आहे ते अजून एक निराळेच आहे, वेगळेच आहे असं सांगतात. सात्विक कर्मास सहाय्य होते तेव्हाच मोक्ष प्राप्तिरूपी गावातही प्रवेश करण्याची योग्यता येते. मग तुम्ही त्या गावात एंट्री मारू शकता जेव्हा त्या एकाची मदत घेतली तर. कोणी, रजोगुणी माणसाने का तमोगुणी, सत्वगुणाने. ते 2 बात करायचे, सत्वगुण याच्यासाठी वाढवायचं, रजगुण आणि तमाला बात करायची, आणि मग सत्वगुण झाल्यानंतर त्या सत्वाला त्याची मदत घ्यायची, मग मोक्षाच्या गावात प्रवेश आहे. हे पहा दृष्टांत देतात. जरी 15च्या दराने उत्तम 100 नंबरी सोने असले तरी तेव्हा त्याच्यावर राज आज्ञेची राजमुद्रेची अक्षरे लाभतात, त्याच्यावर राजशिक्का पडेल तेव्हाच ते चोहूकडे योग्य किमतीने चालते. सोनं आहे यांचा परमार्थ आहे, यांचा परमार्थ आहे, पण तो तस्करी सोन्याचा परमार्थ आहे. त्याला राजमुद्रेची अक्षर नाही, व्हाईटचं सोनं नाही, ते कसले ब्लॅकचं सोने. जोपर्यंत त्याच्यावर शिक्का पडत नाही राजाचा तोपर्यंत ते सोनं कसं आहे, ब्लॅकचं आहे. आणि राजाचा शिक्का भेटल्यावर सोन्याचं कशाचं, व्हाईटचं आहे, बरोबर ना. तसा तुमचा परमार्थ व्हाईटचा तेव्हा होणार असं ज्ञानेश्वरांना सांगायचे, तोपर्यंतचा तुमचा परमार्थ ब्लॅकचा. येडी लोक आहेत काय ते म्हणते, म्हणजे आम्ही एवढं आदबतोय हो, तोपर्यंत किती महत्त्वाचा दृष्टांत दिलाय बघा ना. हे पहा, जरी 15 दराचे उत्तम 100 नंबरी सोने असले तरी जेव्हा त्याच्यावर राजमुद्रेची अक्षरे लाभतात. अजून मला तुकाराम महाराजांचा दृष्टांत आठवला. अजून तुकाराम महाराजांचं 100 नंबरी सोनं होतं, 15 दिवसा माझी, पण राज अक्षराचा जो सही शिक्का स्टॅम्प पाहिजे, आपण प्रिंटआउट काढू सायबर कॅफेमध्ये, पण सही शिक्का पाहिजे ना साहेबाचा, तो पाहिजे, म्हणून ते ओतूरला आले होते, ठीक नाही.
15च्या दराचे उत्तम 100 नंबरी म्हणजे माऊलींच्या काळात सोनं कितीच्या भावाने होतं? 15च्या दराने होते. किती घेतला असता आपण आता? तरी तेव्हा त्याच्यावर राजमुद्रेची अक्षरे लाभतात, त्याच्यावर राज शिक्का पडेल तेव्हा ते जसे चोहूकडे योग्य किमतीने चालते. 1 नंबर. आता दुसरा दृष्टांत. स्वच्छ थंड व सुगंधयुक्त असे पाण्याचे अनेक प्रकार सुखदायक असतात, पण त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो. तीर्थाचं पाणी गढूळ असू द्या आणि हे शुद्ध असू द्या, तर याला तीर्थ म्हणणार का कोणी? नाही. पवित्र म्हणणार का? नाही. त्याप्रमाणे तुम्ही किती स्वच्छ असले, किती हुशार असले तरी नाम नाही ना तुम्हाला. तुम्ही परमार्थात लिगली नाही. तुमच्या झोपड्या, परमार्थातल्या झोपड्या तुमच्या कशा आहेत? अनलिगली, अपात्र, लायकीचे नाही. सगळ्यात सोपा शब्द म्हणजे कसा? अपात्र. अजून काय सांगितलं तुम्ही? नालायक, लायक नाही. आणि तिसरा तुम्ही परमार्थात नालायक आहात. असं नालायक शिवी नाही म्हणजे तुम्ही योग्य नाहीत असं आहे म्हणणं. ते लायक नाही म्हणजे नालायक आहे की नाही. अन्य नदीचे वा इतर ठिकाणच्या पाण्याला कसलीही योग्यता असे ना का? प्रश्नचिन्ह. पण जेव्हा गंगा त्याचा अंगीकार करील तेव्हा त्याचाच समुद्रात प्रवेश होईल. पहा कुठपर्यंत घ्यायचं शिंदे? 18 पासून तर 22 पर्यंत, आणि नंतर 23 ड्रॉप करून कोणती घ्यायची? 24 घ्यायची. अन्य नदीचे वा इतर ठिकाणच्या पाण्याला कसलीही योग्यता असे ना का? तुमचं परमार्थ कुठेही रिटर्न असू द्या, तुम्ही काशी रिटर्न, त्र्यंबक रिटर्न, पंढरपूर रिटर्न, आळंदी रिटर्न, कुठचे का असे ना, पण जेव्हा गंगा त्याचा अंगीकार करील म्हणजे नाम जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुमचा समुद्रात प्रवेश होईल. म्हणजे तेव्हाच तुम्ही मोक्षाला जाल, जीवब्रह्म ऐक्याला जाल, ईश्वर स्वरूपाला प्राप्त व्हाल. आता तुम्ही अडाणी असेल तर तुम्ही म्हणाला आम्हाला तिकडं जायचं नाही, आम्हाला मोक्ष नको, काय नको. पण मी मग अशीच म्हणलं तुम्ही मोक्ष नको म्हणता, काय नका म्हणता. त्याचं कारण तुम्ही कसे अडाणी आहे म्हणलं तुम्ही काही पण म्हणाल, त्याचं काय करायचं? धर्मग्रंथ काय सांगतात? पण जेव्हा गंगा त्याचा अंगीकार करील तेव्हाच त्याचा समुद्रात प्रवेश होईल. त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माच्या आचरणाने मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगेमध्ये आडकाठी प्रतिबंध होत नाही ते वेगळेच आहे. बघा 25, 24, 25 घ्यायची, ते वेगळेच आहे. तुका म्हणे आडकाठी नाही, भेटी देवाचे नाही. कुठं घ्यायचं आहे? आडकाठी का? तुका म्हणे आडकाठी नाही, भेटी देवाचे. देवाची भेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आडकाठी नाही. मुखात नाम, हातात मोक्ष. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी. हे देवाचे भाषण ऐकताच. आता हे ऐकल्यावर काय परिणाम झाला पाहिजे? हे देवाचे भाषण ऐकताच अर्जुनाच्या अंतकरणात ऐकण्याची उत्कंठा मावेनिशी झाली व तो म्हणाला की देवाने कृपा करून असे काय आहे ते मला सांगावे. ते काय हो? ते वेगळंच आहे, वेगळंच आहे. काय वेगळं आहे ते आम्हाला सांगावे. आता तुम्ही सांगितलं तरी ते म्हणतील आम्हाला नको, हो आम्हाला नको. सांगितलं तरी नको म्हणणार. तर सांगितलं तर नको म्हणतात, तर घेता का विचारलं तर कसे घेतील? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून गोडी गुलामीने त्यांना मस्का लावून म्हणतात, जरी मनी अथी आणावे तरी संताया बाजावे सर्वेश्वी. सर्वेश्वी कशाला मती? जरी मनी अथी आणावे असं महाराज तुम्हाला वाटलंच कसं? आम्हाला असं वाटलंय म्हणून. काय? जरी मनी अथी आणावे असं महाराज तुम्हाला आमच्याबद्दल वाटलंच कसं? आम्हाला तसं काय मनी अथी आणावे असं वाटत नाही. आता मग मेलेल्या माणसाच्या तोंडात अमृत टाकलं होतं, उठेल की नाही? उठेल. जर तुम्हाला लईच कणवाळा असेल ना, भैया बाबांनी अनुग्रह घ्यायला पाहिजे, लई चांगला माणूस आहे, घ्यायला पाहिजे. नाही घेतला मरेपर्यंत त्याच्या हातात आहे. पण मेल्यावर कोणाच्या हातात आहे? त्याच्या कानात सांगणं. आपण त्याच्या कानात जाऊन फुलं. आता मूर्तींच्या कानात सांगतात, त्याच्या कानात सांगितलं तर होईल ना परिणाम. झणझणी बाबा म्हटले अशी काही माणसं आहेत, ते म्हणले आमचे आजोबा ऐकत नव्हते, वडील ऐकत नव्हते.
नकोच म्हणायचे. पण आता बाबा जरी माळ घातली आणि तुम्ही त्यांना अनुग्रह दिला तरी त्यांची आता ताकद राहिलेली नाही कशाची, नको म्हणण्याची. मग तुम्ही त्यांना सांगा. तरी बाबा म्हणले मी जायचो त्यांच्याबरोबर, कारण त्याचा हेतू किती शुद्ध आहे. आपलं म्हातारं आपल्या नात्यातले असेच नको कुठंतरी भरकटायला. तर मरता वेळी सांगितलं त्याला, मृत्यूच्या शय्येवर पडलेले आता थोड्या वेळाने मरणार आहे ते. मेलेल्यांना सुद्धा हे जे दशक्रिया परत ही वर्षश्राद्ध ब्राह्मणाला दान प्रवचन वगैरे कशासाठी, मेल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना सद्गती देऊ शकता. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, असं आहे का हरिपाठात दिले, असं एवढं असं होईल काय. आपले मरून गेलेले बापदादा त्यांना सुद्धा वैकुंठचा मार्ग सोपा करू आपण. छे आता कुठं असं राहिले, आता असं राहिलं नाही, ते पहिलं होतं आता राहिलेलं नाही. पण बघा अर्जुनाला देवाने कृपा करून असे काय ते सांगावे, यांनी 2 स्वल्पविराम केले तिकडं कॉमा करून. ते सांगा बरं मला काय ते मला सांगा. तेव्हा कृपाळुवाचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण म्हणाले, जिच्या योगाने सात्विक कर्मानुष्ठान गुणास्ते मोक्षरूपी रत्न हस्तगत होते, ते ब्रह्मवस्तूचे लक्षण ऐक. 27 पर्यंत घ्यायचे. कुठपासून शिंदे 24 ते 27. फक्त एकच ड्रॉप केली का आपण, स्वच्छ थंड पाणी घेतलेले सगळे आहेत. ओके चालेल मग ठीक आहे. चला अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 वाचते बघा. अति महत्वाचं आहे. कसं काय राहून गेलं असेल, कसं काय राहिलं असेल, देवाच्या मनात नाही आहे त्यांना. पारायण वाचलं नसेल किती लोकांनी, हे वाचलं नसेल, पण कशी नाही बुद्धी चालत. ओम तत्सत असा ब्रह्माचा 3 प्रकारचा निर्देश सांगितलेला आहे. त्या निर्देशाने पूर्वी ब्राह्मण व वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत. 23चा अर्थ वाचला, आता ओवींचा अर्थ वाचतो. तर जे परब्रह्म अनादि असून ते जगताच्या उत्पत्ती स्थिती लयादिक सर्वांचे विश्रांती स्थान अधिष्ठान आहे. त्याचे एक नाव 3 प्रकारचे आहे बघा. तरी ते परब्रह्म अनादि असून जगताच्या उत्पत्ती म्हणजे हे सगळं जग उत्पन्न करणारं ते. स्थिती आता ज्या आपण स्थिती ते त्याला आपल्याला स्टँड कोणाचं आहे, त्याचा आधार आहे ना. बाप रखुमादेवर विठ्ठलाचा आधार. आधार म्हणणं सुद्धा आहे ना एक थोडंसं मागं राहून म्हणलेलं नाही तर तोच आहे. प्रसवाला तोच विश्व सर्व होय जाणता. उत्पत्ती स्थिती आणि लय इंड सुद्धा कोण करतोय, सर्वाचे विश्रांती स्थान अधिष्ठान आहे. लयाकडे जातो म्हणजे पण आपण त्याच्याकडेच जातो. आता राहतोय त्याच्याबरोबर राहतोय आणि जिथून आलो ते पण तेच. त्याचे एक नाव 3 प्रकारचे आहे. खरोखर पाहिले असता ब्रह्म हे नाम व जाती एकंदरीत आहे. त्या देवाला खरं नाव नाही, पण आपल्यासाठी नाव ठेवलेले ते सगळ्याचं अधिष्ठान आहे. सर्वांचे जे अधिष्ठान ते माझे रूप पूर्ण. नामदेव महाराज म्हणतात कसा बोध झालेला आहे. सगळ्यांचं जे अधिष्ठान ते माझं काय, सर्वांचं अधिष्ठान काय, चैतन्य ब्रह्म, ते माझे रूप पूर्ण. काय नामदेव महाराज म्हणतात, समोरच्याला सांगतात मला ओळख, माझं स्वरूप काय, ब्रह्माचे सर्वांचे जे अधिष्ठान तेची रूप माझे पूर्ण. माझं जे पूर्ण रूप आहे ना ते, आणि हे दिसते हे काय अपूर्ण, ते माझं पूर्ण. आणि त्या रूपाचा मी त्या पूर्ण रूपाने नाचतोय. नाचू कीर्तनाचे रंगी. आता नाचते काय, प्रत्यक्ष चैतन्य नाचते. आता खरोखर पाहिले असता ब्रह्म हे नाम व जाती एकंदरीत आहे. परंतु अज्ञानरूपी अंधकारात असणाऱ्या अज्ञानी लोकांनी ब्रह्मास ओळखण्याकरता श्रुती माऊलीने जी खूण केली तेच त्या ब्रह्माचे नाम होय. पा काय नाम आहे, कशासाठी त्याला नाम नाही रूप नाही काय नाही, पण अज्ञानी लोक अंधकारात चाच पडतात आणि मग त्यांनी त्या देवापर्यंत पोहोचावं याच्यासाठी श्रुतीरूपी आईने ती जी एक खून केली, खून, त्या खुनेला काय म्हटलेले संत नाम. ती एक खून दिलेली होती सीतामय्यानी रामाला दाखवण्यासाठी का मला सीता भेटली हनुमंतरायाला. ती खून म्हणजे नाम. नुकतेच जन्माला आलेले मूल आपल्या जन्माबरोबर आपले नाव तर घेऊन येत नसते, परंतु तेच त्याचे नाव ठेवून त्या नावाने माता पिता हाक मारू लागल्यावर ते ओ देत उठते. हे प्रत्यक्ष आहे.
तसे आई कोण आहे? श्रुती, आणि बाप कोण आहे? वेद यांनी नाव ठेवलेले. त्याप्रमाणे संसारात अनेक कष्ट भोगून शिंदलेले जीव आता जोपर्यंत नाम नको म्हणतात तोपर्यंत त्यांना कष्टाची आणि शिनलेल्याची जाण नाही. जो शिनलेला आहे ना तो म्हणेल मज सोडवी दातारा कर्मापासून, पण यांना तो शिन पण नाही वाटत. तुकाराम महाराजांना जो वाटला ना सीन तो वाटला पाहिजे. संसार तापे तापलो मी देवा, किंवा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता, असं जेव्हा वाटेल त्याला ते भेटेल. म्हणजे त्याला मुमुक्षत्व निर्माण झालं ना त्याला ते भेटेल. त्याप्रमाणे संसारात अनेक कष्ट भोगून शिनलेले जीव वेदाकडे जेव्हा आपल्या शिन्नाचे गाराणे सांगण्यास आले, थकलो किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, असे थकले भागलेले गेलेले तिथं. तेव्हा त्या जीवांना वेदाने संकेत केलेला ज्या नावाने हाक मारल्यास जे ब्रह्म ओ देत उठे तोच ब्रह्माचा हा संकेत नामरूपी खून होय. बघा शिनलेले लोक जेव्हा श्रमून जाणार तिथं त्याच वेळेला त्यांना ते कळणार. आणि जोपर्यंत जे म्हणतात बरं चाललंय व्यवस्थित आहे त्यांच्यासाठी नाही. पहा देवाचं ना आपलं अनादी काळापासून अबोलय. होईल का बोलणं आपलं? होतोय. ब्रह्माचा व जीवाचा फार दिवसाचा अबोला अबोध फिटावा. अबोला किंवा कौसात अबोध म्हणजे त्याचा बोध नाही जीवाचा आणि ब्रह्माचा. ब्रह्म काय जीव काय याचा बोध झालेला नाही, त्याचं स्वरूप जाणलेलं नाही, त्याच्याशी प्रत्यक्ष एकरूप झालेला नाही. ब्रह्माचा आणि जीवाचा फार दिवसाचा अबोला अबोध फिटावा व ऐक्य रूपाने अद्वैतपणाने ब्रह्माची जीवास भेट व्हावी. देवाची भेट कशी होईल? देव वेगळा राहून भेट होती नामदेव महाराजांची, पण ती खोटी भेट, खरी भेट नाही, ती मिथ्या भेट येते. ते म्हणतात लटिका तुझं पासी मी खेळी. तुम्ही जेव्हा बोलणार मिथ्या भेटे खोटी भेटे त्याला तुम्हाला पुरावा दिला पाहिजे ना. लटिका मी तुझं पासी खेळे नामदेव महाराजांना देव सांगतात. म्हणजे माझं स्वरूप कसं आहे? लटक आहे. आणि शाश्वत स्वरूप काय आहे? मी तुझ्या हृदयात आहे, मी अहम ब्रह्मास्मी. असे जेव्हा तुला मी स्वतः ते चैतन्य असं तुला स्वतःला जाणीव होईल त्यावेळेला तो ब्रह्माचा आणि जीवाचा फार दिवसाचा अबोला अबोध फिटावा व ऐक्य रूपाने एक रूपाने अद्वैतपणाने त्या ब्रह्माची जीवास भेट व्हावी. अद्वैतपणाने जीवास भेट व्हावी म्हणजे जीवाला काय व्हावं लागेल? आता ब्रह्मच व्हावं लागेल. जीवास अद्वैतपणाने म्हणजे त्याचा ज्यावेळेला तो त्याला भेटेल तेव्हा भेटायला गेला तेव्हा तो जीव होता आणि रिटर्न बॅकमध्ये जाताना कोण झालाय? तो परमात्मा झाला. अद्वैत. याप्रमाणे वेदरूपी बापाने कृपावंत होऊन ब्रह्माचा हा नाममंत्र शोधून काढला. तो कृपावंत झाला कशासाठी? अडाणी लोकांना कळावं म्हणून. मग वेदाने सांगितलेल्या ज्या एका नाममंत्राने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे अधिष्ठान अज्ञात असून सहज वृत्तीच्या पुढे उभे राहते. म्हणजे कंसात साक्षात्कारात्मक प्रत्यक्ष ज्ञान होते. त्या साधूने दिलेल्या नामाचा जर जप केला आणि जप करता करता वृत्ती जी आपली ती अहम ब्रह्मास्मी देहास्मी आहे ती बाजूला होते आणि अहम ब्रह्मास्मी जो तो वृत्तीचा खरा शोध मग करा मुक्ती ती आली बा तैच सद्गुरु कृपा तुझ समज झाली. नकळत सुद्धा आपला तोच जप चालू आहे, पण त्याच्यावर मी देह आहे मी देह आहे हे जे आलेलं पडळ ते आपोआप निघून जातं. काय तिकडे अर्थ लिहिलाय 33 क्रमांकाचा? म्हणजे मी देह आहे, मी शरीर आहे, मी मन आहे, बुद्धी हे बाजूला निघून जातं आणि ते वृत्तीच्या मागं होतं त्याला स्टँड होतं. मी देह आहे हे कोण म्हणत होतं? तेच. तर ते बाजूला जातात. मी ब्रह्म आहे, जगत परमात्मा नटलेलं आहे आणि मग सगळंच सर्व खलविदम या भूमिकेत तो जातो. साक्षात्कारात्मक प्रत्यक्ष ज्ञान होते. 33 क्रमांकाची ओळ पहा. ब्रह्मा 33च आहे ना? हो. मग दाविलीने जेने एके ब्रह्म आळनिले कौतुक आळनिले तिकडे आळविले तिकडं काय आळविले आळनिले इकडं तर वी पाहिजे तर आळविले कौतुके मागा असता ठाके पुढा उभे. मागचे दडलेले ते पुढे उभं राहतं. देहबुद्धी जाते आणि आत्मबुद्धी प्रगट होते.
परंतु जे वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्यांना, ही कोणला कळेल? जे वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेला, उपनिषदाच्या अर्थरूपी नगरात श्रोत्रिय वेदशास्त्र संपन्न आहेत, जे ब्रह्माच्या एका पंक्तीस ब्रह्मनिष्ठ अनुभूती संपन्न आहेत, त्यासच हे नाम महात्म्य कळेल. म्हणजे ज्याने वेदाचा अभ्यास केलेला आहे, ब्रह्मनिष्ठ अनुभूती संपन्न आहे आणि जो ब्रह्माच्या एका पंक्तीस आहे, वेदरूपी शिखरावर आहे. म्हणजे वेदाचा अंतिम सिद्धांत काय आहे? तर विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. आणि ब्रह्माच्या एका पंक्तीस म्हणजे ब्रह्मनिष्ठ वेदशास्त्र संपन्न, वेदशास्त्रातला त्यांनी जाणलेलं आहे, वेदाला काय सांगायचं आहे, वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. बघा, ही लेवल आहे त्याची, असा हरिपाठ आणलाय तिथं. आणि ब्रह्माच्या एका पंक्तीस अनुभूती संपन्न आहे, त्यासच हे नाम महात्म्य कळेल. बस हे राहू दे, म्हणजे आता बाकीच्यांना कळणार नाही. हे राहू दे, अरे ब्रह्मदेवामध्ये सुद्धा सृष्टी उत्पन्न करण्याची जी शक्ती, ती ज्या एका नामाच्या का मानाच्या आहे? हा, इथं मानाच्या आहे बघा. नामाच्या आवर्तनाने, उच्चाराने त्यास प्राप्त झालेली आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा काही कळत नव्हतं, त्याला नाम भेटलं तेव्हा यांना कळलं. आपल्याला सुद्धा कळणार नाही, किती हुशार असला तरी त्याला कळणार नाही. जोपर्यंत नाम भेटत नाही तोपर्यंत अंतिम सत्य काय हे कळू शकत नाही. असू दे, झालेली सेवा अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 आणि ओवी क्रमांक 35ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरे विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे दोषावे, दोषोने मजरावे कसायदाने. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व सर्व सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाभो. प्राणीजात वर्षित सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटू दया हुता. चला कल्पतरूचे आरभ, क्षेत्रा चिंतामणीचे गाव. बोलते अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन. मार्कंड जे का पैन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे त्रिलोकी. रजोआदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भोगावेची, वेद म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. शांती शांती शांती.